नमस्कार, आपण पाहताय सिटी न्यूज सिटी चॅनल. विधानसभेची निवडणूक उद्या सकाळी येते आहे आणि ही निवडणूक एकूण निवडणुकीपेक्षा वेगळी आहे. प्रत्येकच निवडणूक वेगळी असते खरं म्हणजे, कारण प्रत्येक वेळेस निवड ही वेगळी असते. पण या देशाने जवळपास 60 वर्ष तेच तेच वारंवार निवडणं म्हणण्यापेक्षा त्याच्याकडे पर्यायच नव्हते असे म्हणता येईल. आणि हा देश बदलतोय असं 2014च्या निवडणुकीतून बाहेर आलं. त्यानंतर निर्माण झालं की या देशाच्या एकूण राजकीय व्यवस्थेचं उत्क्रमण. ही व्यवस्था बदलत चालली आहे आणि महाराष्ट्र नेऊन कुठे ठेवला या प्रश्नापर्यंत ही व्यवस्था आली आहे. आता महाराष्ट्राच्या अस्तित्वाविषयी, महाराष्ट्राची इतर राज्याच्यातली स्पर्धा, देशात महाराष्ट्र स्थान आणि उद्याची निवडणूक आणि उद्याचं मतदान, हे सगळं एका चक्राभोवती फिरत फिरत आता आमचा मतदार विचार करत आहे. कालपासून प्रचाराचे भोंगे थांबले असले तरी घरातल्या चालणारा आतला प्रचार चालू आहे. हा प्रचारासोबत लक्ष्मीचं दर्शन सुरू आहे आणि हे सगळं महाराष्ट्रभर सुरू आहे. आता नेमकं ते कुठं कुठं सुरू आहे यासाठी तर संस्था आहेत ज्या तपासण्या करणार आहेत. प्रश्न आहे की शांत होऊन आम्हाला विचार करता येईल काय? मतदान नेमकं आमचा मतदार कशाशी करणार आहे, कोणत्या मुद्द्यांशी तो मतदान करणार आहे, किंवा उद्याचा महाराष्ट्र या मतदानातून खरंच घडणार आहे का? प्रश्न खूप सारे आहे. एक तात्विक चर्चा होण्याची गरज आहे, कारण आम्हाला कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आमच्या मनामध्ये असलेले घोंगवणारे सगळे विचार कुठेतरी ब्रेक करून आम्हाला गांभीर्याने या महाराष्ट्राचा विचार करायचा आहे का? कारण उद्याचा 2014 ते 2019 या 5 वर्षाचा 60 महिन्याचा सलग महाराष्ट्र आम्हाला घडवायचं आहे एका मतातून. त्यासाठी चर्चेचं गुऱ्हाण म्हणतात, चर्चेचा एक समग्रता असणं आवश्यक आहे. आम्हाला विचार करता आला पाहिजे. केवळ बटणार कोणीतरी म्हणाला म्हणून त्या बटणार आम्हाला बोट ठेवायचं आहे आणि या महाराष्ट्रात असं बोटात नाचणावण्यासारखे आमचे राजकीय पक्ष आम्हाला नाचवणार आहेत काय? चर्चा जरा गंभीर आणि सखोल आहे, परंतु पाहण्याची आवश्यकता आहे. माझ्यासोबत चर्चा करायला राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी तत्वज्ञानाचा पहिला अंग धरलं आणि तत्वज्ञान म्हणजेच राजकारण असं ज्यांची धारणा आहे असे प्राध्यापक उदयनजी शर्मा आहेत. शर्मा सरांसोबत माझ्यासोबत अमरावतीतले ख्यातनाम शल्य चिकित्सक आणि किडनीचे विशेष तज्ज्ञ असलेले डॉक्टर अविनाश चौधरी, जे राजकीय व्यवस्थेमध्ये फार मोठं त्याचं कामही आहे आणि त्यामधून त्यांचे अनुभवही सोबत जोडणार आहोत. माझ्यासोबत चर्चा करायला परिमल खाविया, जे माझे सहकारी मित्र आहेत, आणि आम्ही सगळेजण एका गांभीर्यानं या चर्चेला सुरुवात करणार आहोत. मुळात राजकारणामध्ये प्रचाराचा प्रचंड असा धुराळा आहे. हा धुराळा जे लोक नौटंकीच्या स्वरूपात उभा करतात आणि त्यातून नेमकी सत्व आणि तत्व निघून जातात. पुन्हा आमची ओरड होते, कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र, या लाईनवर आम्ही बोलणार आहोत. मी उदयन शर्मा सरांपासून सुरुवात करणार आहे. आणि शर्मा सर, आज जे सर्वत्र चित्र आहे की हा महाराष्ट्र कुठेतरी वेगळ्या अशा वाळवंटात नेऊन ठेवला आहे आपण सगळ्यांनी, राज्यकर्त्यांनी, असं जे सांगितलं जातं त्याच्याशी तुम्ही कुठपर्यंत सहमत आहात? पहली तो बात यह है कि महाराष्ट्र में जो चुनाव हो रहा है ये बाकी के चुनावों से कुछ बहुत अलग है, ऐसा मानने का कोई कारण नहीं है। अच्छा. सिवाय इसके कि जो पार्टियां एक दूसरे के साथ में वर्षों से गठबंधन में थीं वो आज गठबंधन से अलग हो गई और अलग अलग खड़ी हैं। इसके अलावा और कोई बहुत ज़्यादा नई चीज़ महाराष्ट्र के राजकारण में इस चुनाव में दिखाई देती, ऐसा मानने का कोई कारण नहीं है। एक बात ज़रूर है कि लोकसभा के चुनाव के लिए जैसे हिंदुस्तान के कॉरपोरेट ने बहुत बड़े पैमाने पर पैसा लगाकर और एक व्यक्ति केंद्रित राजनीति पैदा करने के लिए मोदी को खड़ा किया और उस प्रचार तंत्र के भरोसे पर अब की बार मोदी सरकार, मैंने पार्टी का नाम नहीं लिया जी सर, उनके गठबंधन का नाम भी नहीं लिया, अब की बार मोदी सरकार, माने एक व्यक्ति आधारित राजनीति की जैसे शुरुआत की, क्योंकि वो उनको सबसे ज़्यादा सुविधाजनक है। कॉरपोरेट के लिए सबसे ज़्यादा सुविधाजनक ये है कि एक आदमी के हाथ में अगर पूरी ताकत हो तो उसके साथ अगर सीधा सीधा संबंध हो जाए तो हर तरह की सुविधाएं प्राप्त की जा सकती हैं।
और उनके जो मंसूबे हैं पूरे हो सकते हैं। इसलिए उन्होंने मोदी को किया। तो वही मोदी का चमत्कार दोहराने की कोशिश महाराष्ट्र में की जा रही है और उसके लिए बड़े पैमाने पर पैसा भी खर्चा किया गया है। आप लोग देखते ही हैं रोजाना काफ़ी दिनों से अखबार में फुल पेज विज्ञापन तमाम अखबारों में आ रहा है। उनकी जो सभाएं हैं उनका भी खर्चा सामान्य आदमी भी समझ सकता है कि कितना ज़्यादा होता होगा। तो वो एक फैक्टर ज़रूर है अब की बार विधानसभा के चुनाव में। इसके अलावा और कोई नया फैक्टर इसमें नहीं है। बाकी सब पुराना जैसा चलता था उसी प्रकार का चल रहा है। जहाँ ज़रूरत है वहाँ जाति के नाम पर अपील है, जहाँ ज़रूरत है वहाँ धर्म का इस्तेमाल करने की कोशिश है। अगर सीधे सीधे नहीं है तो अंदर अंदर से कोशिश है पैसा बांटने की, दारू बांटने की, चीज़ें बांटने की, वो भी कोशिशें लगातार जारी हैं। और ये जो आप देखते हैं कि कहीं कहीं पैसा पकड़ा गया, ये असल में बहुत छोटा हिस्सा है। ये जो सैंपल लेवल कहावत है कि जो हिमनग जो रहता है उसका एक छोटा हिस्सा ऊपर है, ये असल में हिमनग का जो छोटा हिस्सा ऊपर रहता है उससे भी बहुत छोटा है ये। और अंदर सब बड़े पैमाने पर चल रहा है, बहुत बड़े पैमाने पर हर जिले में इस प्रकार से लोग पकड़े गए हैं। लेकिन असली बात यह है कि अभी तक भी चुनाव में इस प्रकार से जिन्होंने पैसा बांटा, ऐसे कैंडिडेट्स को तो किसी प्रकार की कोई सजा हुई नहीं जी। मैंने तो सुना नहीं कि ऐसे किसी कैंडिडेट को सजा हुई हो। ज़्यादा से ज़्यादा वो लोग जो पकड़े गए हैं, जिनके पास पैसा पकड़ा गया, अगर वो अल्टीमेटली अपना गुनाह स्वीकार भी करते हैं तो भी उनको कोई बहुत लंबी चौड़ी सजा हो, ऐसा अभी तक देखा नहीं गया। इसलिए ये नखदंत विहीन प्रकार है रोकने का और इसीलिए बार बार चलता है। डॉक्टर साहेब आता सर बोलले एक माधवजी, तुम्ही सगळ्यात पहिलं जे सांगितलं की प्रचाराचे भोंगे बंद झालेले आहेत। अच्छा, बेसिकली काय असतं की जेव्हा इलेक्शन डिक्लेअर होतं एक महिन्यापूर्वी म्हणा किंवा आचारसंहिता लागतं, त्या क्षणीची जी एक्झिस्टिंग जी सिच्युएशन असते त्यावर लोकांचं जवळजवळ 90% लोकांचं मत ठरलेलं असतं। हा जो चेंजिंग क्लास राहतो 10% राहतो। बेसिकली यावर्षी काय झालं की अचानक ह्या युतीच्या भानगडी चालल्यामुळे लोकांच्या डोक्यामध्ये, मेंदूमध्ये, मनामध्ये एक टर्मोईल आलं की आता काय, व्हॉट इज नेक्स्ट, काय करायचं आपण। आणि ते टर्मोईल त्यांच्या मनात चालू होतं, कॉन्स्टंटली चालू होतं। आणि टर्मोईल चालू असताना हे प्रचाराचे भोंगे वाजत होते, अनेक उमेदवार आपल्या आपल्या बाजू मांडत होते आणि उमेदवार शांतपणे फक्त ऐकत होते, त्यांनी कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नव्हता। हा जो कालावधी आहे 2 दिवसाचा कालावधी, आता भोंगे बंद झालेले आहेत। अनेक तुम्ही सांगितले की लक्ष्मी दर्शन व्हायला लागलं आहे, जातीचे दर्शन व्हायला लागले आहे, अनेक प्रकारचे आश्वासनं जे दिले गेले त्याचं चिंतन व्हायला लागले आहे। त्यानंतरचा हा 10-12%चा मतदार आता निश्चित ठरवणार की आता काय करायचं आहे। राहिला प्रश्न, सरांनी जसं सांगितलं की मोदी केंद्रित किंवा व्यक्ती केंद्रित जे लोकसभेचं इलेक्शन झालं, निश्चितचपणे इट इज अ पार्ट ऑफ इव्होल्युशन। 1950ला जेव्हा पहिलं इलेक्शन झालं लोकसभेचं तेव्हाचं चित्र वेगळं होतं, आताचं चित्र वेगळं आहे। जसं सायन्स डेव्हलप होत चालले, जसे जशी पर कॅपिटा इन्कम वाढत झालं, जसं जसं युग बदलत लागलं, विश्व बदलायला लागलं, जगाची चित्र बदलायला लागलं, तसं तसं प्रत्येक इलेक्शन बदलणार। मागच्या इलेक्शनला समजा 1000 कोटी लागले असते, यावेळेस निश्चितचपणे त्यापेक्षा कमी लागणार नाही, हे तेवढंच निश्चित आहे। पैशाचा प्रवाह वाढत चालला कारण राज्यकर्त्यांचं इन्कम वाढत चाललं आहे आणि त्याचप्रमाणे कॉर्पोरेट या क्षेत्रामध्ये प्रवेश करायला लागले। काय वाईट होतं आहे, काहीच काय चांगलं होतं हे निश्चितचपणे डिसाईड करायला फार कठीण आहे। पण हे सगळे फॅक्टर अनेक वर्षापासून ज्याच्या विरोधात आपण बोलत चाललो की जातीवादी शक्तींना स्थान द्यायला नको, धर्मवादी शक्तींना स्थान द्यायला नको किंवा पैशाला स्थान द्यायला नको, तरी पण चित्र दिवसेंदिवस इतकं प्रचंड गढूळ होत चाललेलं आहे की त्यावर आपलं कोणाचंही कंट्रोल राहिलेलं नाही। समाजसेवेमध्ये ज्या लोकांनी स्वतःला वाहून घेतलेलं आहे त्यांच्या सुद्धा कल्पनेच्या बाहेर किंवा शक्तीच्या बाहेर घटना या सगळ्या प्रकार होत आहेत। तर मला असं वाटतं याचं चिंतन करून खरोखरच आमूलाग्र बदल पुढच्या इलेक्शनमध्ये तरी होईल की मला प्रश्नार्थक चिन्ह वाटतं। एक मोठी वेव आली होती बघा, अण्णा हजारेंच्या माध्यमातून लोकांना काही होप्स वाटल्या होत्या, नवीन काही होईल बा, आता करप्शन पूर्ण इरॅडिकेट होईल आहे आणि नवीन प्रकारचं इलेक्शन आपल्याला बघायला मिळेल। पण तुम्ही बघितलं असेल की 1 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये सगळं वातावरण शांत झालं। जी पार्टी तेव्हा खूप मोठ्या आशेने वर आली होती, माझ्यासारख्या व्यक्तीला सुद्धा फार बरं वाटायला लागलं होतं की दे आर व्हाईट कलर पीपल एंटरिंग इन टू द पॉलिटिक्स, यू हॅड ए क्लीन कॅरेक्टर्स। पण नंतर जसं जशी इव्होल्युशन, जसे जसे दिवस गेले, नवीन नवीन गोष्टी आपल्याला ऐकायला मिळाल्या, नवीन नवीन प्रकार ऐकायला मिळाले आणि आता ती पार्टी कुठे एक्झिस्टिंग आहे की नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे। इव्हन या पूर्ण इलेक्शनमध्ये अण्णा हजारेंचं नाव कोणत्याही व्यक्तीने साधं उच्चारलं सुद्धा नाही।
ज्या व्यक्ती करता दिल्लीला एवढे मोठे आंदोलन झाले, एवढे मोठे सत्याग्रह झाले, हा मुद्दा आहे एवढं महत्वाचा. एवढं सगळं असताना तुम्ही बघा की 1 महिन्यामध्ये 2-3 महिन्यामध्ये सगळेजण विसरून गेले. बेसिकली आपण परत त्याच गोष्टीपाशी आलो आणि मला असं वाटतं की प्रत्येक इलेक्शन असो. परिमल जी काय म्हणताय त्याच्यात? काय नहीं, बोलताय? जैसे आपने कहा कि अन्ना हजारे का किसी ने नाम नहीं लिया, बेसिक हुआ कैसा, अन्ना हजारे और अरविंद केजरीवाल ने मिलकर ये आंदोलन किया था. बाद में ऐसा हुआ कि अन्ना हजारे जो पार्टी बनी तो आप आम आदमी पार्टी से उन्होंने अपने आप को अलग कर लिया. ये एक हम कहते थे अंग्रेजों का एक रूल था, डिवाइड एंड रूल, एक उनकी पॉलिसी थी. शायद वही पॉलिसी यहाँ हुई, डिवाइड एंड रूल हुआ. अन्ना हजारे अलग अलग थलग पड़ गए. आम आदमी पार्टी ने दिल्ली की विधानसभा में बहुत अच्छा परफॉर्मेंस दिया, लेकिन कुछ ऐसे 49 दिन की सरकार चली. या उसके बाद निवडणुकीमध्ये काय नहीं, बरं? उसका अन्ना हजारे नाही आहे. अन्ना हजारे बेसिक, अन्ना हजारे कभी भी राजनीति हा एक के मुद्दा कभी आला किसी के होता. लिए नहीं, उन्होंने अन्ना लोकसभा हजारे चुनाव को में पॉलिटिशियन्स करके मत देखिए. शर्मा साहेब, एक काय सोशल वाटतंय? इम्पैक्ट करके हाँ, देखिए. अन्ना हजारे आज चुप काय आहेत? हाँ, एक मैं सोशल इम्पैक्ट करके देखिए. कुठल्याच चर्चेत आले नाही. नहीं, मैं इस पूरे एपिसोड के बारे में हाँ। मत रखना चाहता हूँ. असल में अन्ना हजारे के माध्यम से जो आंदोलन चला, हाँ, अगर आप ध्यान से देखेंगे तो वो भी वैचारिक आधार पर खड़ा हुआ आंदोलन नहीं है. जी. केवल करप्शन, इसके बारे में चर्चा करना, ये कोई न तो हमको विकल्प देता है और न उन जड़ों की तरफ संकेत करता है जहाँ से वो करप्शन पैदा होता है. जी. इस बारे में अन्ना हजारे बिल्कुल मौन थे. एकदम मौन थे. और हाँ, उसका कारण है, क्या कारण? उसका कारण ये है कि अन्ना हजारे को भी तत्कालीन परिस्थितियों में सामने करने वाले कॉर्पोरेट ही हैं. अच्छा. लोगों ने तो उस समय आंकड़ेबारी दिया कि परिमल जी सहमत आहे? किस किस कॉर्पोरेशन ने कितने कितने पैसे लगाए. 50 करोड़ से ज्यादा अन्ना हजारे का आंदोलन के लिए, प्रचार के लिए पैसे लगे. उन कॉर्पोरेट्स ने रात दिन अपने टीवी चैनल को लगाए रखा और उस तरह का कवरेज दिखाई दिया कि जिससे एक जगह रामलीला मैदान में लोग खड़े हुए हैं, जो भी उसकी संख्या हो सकती है, 25,000, 2,000, 4,000, 5,000, 10,000 जो भी होगी, लेकिन ये दिखलाया जा रहा है 24 घंटे के लाखों लोग हैं. रामलीला मैदान में लाखों लोग तो आ ही नहीं सकते. नहीं, आप एक मिनट. जी बता. तो ये जो है, ये क्यों है? जी. ये इसलिए है कि उनके अपने अपने स्वार्थ हैं. हाँ. कॉरपोरेट में भी हिंदुस्तान में प्रतिस्पर्धा करने वाले 2 अलग अलग गुट थे. एक भारतीय जनता पार्टी की तरफ था, एक कांग्रेस की तरफ था. जी सर. तो कांग्रेस का जो विरोधी गुट है उसने अन्ना हजारे को सामने किया. मैं ये नहीं बोलता कि सीधे रूप में किया. जी. उनको शायद यही कहा गया होगा कि अच्छा विचार है, इसको सामने कीजिए, लेकिन वो उसके पीछे खड़े हुए थे. जी. उसका एक मैं प्रमाण देता हूँ. जी. अन्ना हजारे का जिस समय आंदोलन था, उस समय ही कामगारों की एक बहुत बड़ी रैली दिल्ली में निकली. कामगारों की रैली में रिपोर्टेडली 7 लाख लोगों ने हिस्सेदारी की. उनके कामगारों के अपने सवाल थे. उसके बारे में पूरे प्रिंट मीडिया में और पूरे टीवी चैनल में एक शब्द कहीं पर नहीं है, एक भी शब्द. महाराष्ट्र विधान एक मिनट, जबकि अन्ना हजारे को 24 घंटे कवरेज दिया जा रहा था. बिल्कुल. तो फर्क क्यों है? आपण याच्यावर चर्चा करूया. इसलिए हाँ. नहीं, बात पूरी कर दूं, एक ही वाक्य. हाँ. इसलिए जी सर. क्योंकि अन्ना हजारे ने करप्शन की जब भी बातचीत की जी. तो पॉलिटिशियंस के बारे में संकेत किया, जी. वो भी खास तौर से सत्ताधारियों के बारे में. जी. लेकिन अन्ना हजारे ने या अरविंद केजरीवाल ने या उनके किसी भी आदमी ने कभी भी ये नहीं कहा कि जो भ्रष्टाचार का मुख्य स्रोत है वो तो पूंजीपति है. जी. आखिर भ्रष्ट तो वही करता है ना. हाँ. नियम कायदे कानून को या योजनाओं को अगर जेब में डालता है, बदले में पैसे देता है, तो पूंजीपति है ना. लेकिन उसके बारे में तो इन्होंने एक शब्द भी नहीं कहा. इससे समझा जा सकता है कि कौन किसकी तरफ है. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आज अण्णा हजारे कुठे आहे हा एक मुद्दा खरं म्हणजे मीडियामध्ये अजिबात चर्चेला जात नाहीये. आता मीडियाबद्दलही आपण चर्चा करणारच आहोत, पण एकूण महाराष्ट्राची विधानसभा जेव्हा होत आहे आणि बबनराव घोलपांपासून अनेक मंत्री अण्णा हजारेंनी अगदी आग्रहानं मंत्रिमंडळातून युती सरकारच्या वेळेस काढले आणि कालपर्यंत अनेक मंत्र्यांच्या विरुद्ध अण्णा मोठमोठ्याने आपापली निवेदनं देत होते. ते अण्णा गेल्या 4 महिन्यापासून अगदी गप्प आहेत. काय असतं नेमकं याच्या मागं, या पैलूवर आपण चर्चा करणार आहोत आणि एका छोट्याशा ब्रेक नंतर एकदा यावर स्पष्टपणे बोलून घेणार आहोत की एकूण आमची मानसिकता भ्रमित करण्याचा हा मायाजाल तर नाहीये ना. एका छोट्याशा ब्रेक नंतर